अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. आयुध निर्माणी वरणगाव सुरक्षा विभागाची सापळा रचत मोठी कारवाई. शस्त्र चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी ताब्यात. प्रतिनिधी कांताभाऊ राठोड. आयुध निर्माणी वरणगाव ही भारतीय शस्त्र आणि शस्त्रास्त्र निर्मिती उद्योगातील महत्त्वाची आणि अतिसंवेदनशील संस्था आहे. आयुध निर्माणीच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला नेहमीच आयुध निर्माणीच्या सुरक्षा यंत्रणेमार्फत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी वेळोवेळी अद्ययावत बदल देखील करण्यात आले आहेत. DSC जवान, खाजगी सुरक्षा रक्षक, दरबान इत्यादी महत्त्वाच्या विविध ठिकाणी तैनात आहेत. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने विविध ऑपरेशन देखील वेळोवेळी राबवले गेले आहेत. आयुध निर्माणी वरणगावच्या प्रतिबंधित क्षेत्रात अवैध आणि संशयास्पद प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 23 जुलै रोजी दुपारी उघडकीस आली आणि या संदर्भात निर्माणीचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा अधिकारी लेफ्टनंट कर्नल इसाक नदाब यांच्या अधिपत्याखाली सापळा रचून ऑपरेशन घोरपड अंतर्गत चोरीच्या हेतूने अनधिकृत प्रवेश करणाऱ्या निलेश बळीराम थोटे, राजेंद्र श्रीधर कोळी दोघे राहणार तळवेल तालुका भुसावळ यांना पकडण्यात आले. या संदर्भात अधिक वृत्त असे. आयुध निर्माणीचा कारखाना परिसर हा सामान्य नागरिकांना प्रतिबंधित परिसर असून निर्माणीच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंती आणि विविध ठिकाणी सुरक्षा चौकी उभारण्यात आल्या. संशयित निलेश बळीराम थाटे आणि राजेंद्र श्रीधर कोळी हे आयुध निर्माणी परिसरात बऱ्याच दिवसांपासून रेकी करत असल्याचा, संशयास्पद वावर करत असल्याचं निर्माणीच्या सुरक्षा यंत्रणेला जाणवलं. तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक हालचालींवर निर्माणीचा सुरक्षा विभाग लक्ष ठेवून होता. संशयित निलेश थाटे यास याआधी निर्माणी 23 ऑक्टोबर 2024 रोजी निर्माणातील शस्त्रागारातून 3 AK-47 आणि 2 5.56 गॅलिल रायफल. संशयित निलेश थाटे यास आधीही निर्माणीत 23 ऑक्टोबर 2024 रोजी निर्माणातील शस्त्रागारातून 3 AK-47 आणि 2 5.56 गॅलिल रायफलच्या चोरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पुढे दहशतवाद विरोधी पथक आणि स्थानिक पोलीस यंत्रणांनी केला होता. सदर संशयित हा मागील शस्त्रचोरी गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याने त्याच्या हातून देशविघातक कारवाया होण्याची शक्यता मोठी होती. या धर्तीवर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांनी हे प्रकरण गांभीर्यानं हाताळून सुरक्षाकर्मींना आवश्यक निर्देश आधीच दिले होते. 23 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान घोरपड पकडण्याचा बहाणा करत संशयित निलेश थाटे आणि राजेंद्र कोळी हे दोघे निर्माणीच्या संरक्षण भिंतीलगत असणाऱ्या सुरक्षा चौकी क्रमांक 6 आणि 7 मधील संरक्षण भिंतीच्या बाहेरील बाजूस संशयास्पद वावर करत होते आणि ही बाब सुरक्षा विभागाच्या CCTV दृश्यात नियंत्रण कक्षातील रक्षा कर्मचारी मिलिंद पाटील यांच्या निदर्शनास आली. या घटनेची त्वरित दखल घेत वरिष्ठ सुरक्षा अधिकारी यांच्या लष्करी नियोजन आणि मार्गदर्शनात DSC अधिकारी शेर बहादूर आले. लक्ष्मीनारायणन खाजगी सुरक्षाकर्मी कडू घोले, निलेश सोनटक्के, SK चौधरी तसेच सुरक्षा अनुभागचे अभिजित नंदी, धीरज तायडे, जितू वराडे, शांताराम जोहर आणि QRTचे जवान यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतलं. या मोहिमेत विवेक कांबळे आणि NM झोपे यांनी संपर्काने समन्वय ठेवण्याची व्यवस्था सांभाळली. संशयितांची सुरक्षा अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांचा प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेशाचा हेतू, वर्तन आणि त्यांनी दिलेली उडवाउडवीची उत्तरे यात मोठी विसंगती आढळून आली. संशयितांचा संभावित चोरी, गैरकृत्य किंवा घातपात आदींचा हेतू लक्षात आल्याने आयुध निर्माणीचे कनिष्ठ कार्य प्रबंधक अभिजित नंदी यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दिली. त्यानंतर आरोपींविरोधात शासकीय गुपिते अधिनियम 1923 चे कलम 329, 3, 303, 62 याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेनंतर मुख्य महाप्रबंधक MZ सर्वर यांचा संपर्क पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झाला असून सदर गुन्ह्यात तपास वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल, पोलीस कॉन्स्टेबल सखाराम सावकारे, मनोहर बनसोडे आदी करत आहेत. आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. आयुध निर्माणी प्रशासनात संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की निर्माणीची सुरक्षा व्यवस्था भक्कम असून वेळेनुसार आणि गरजेनुसार अद्ययावत आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्थापन अंमलात आणले जात आहे. ठिकठिकाणी उच्च दृश्यमान CCTV कॅमेरे, DSC जवान, खाजगी सुरक्षा रक्षक, दरबान यांची
नियुक्ती, वेळोवेळी गस्त, संशयास्पद हालचालींवर देखरेख तसेच स्थानिक पोलीस यंत्रणांशी सातत्यानं संपर्क ठेवला जातो आहे. दरम्यान निर्माण वसाहत परिसरात याआधीच बाहेरून येणाऱ्या असामाजिक तत्वावर, अवैध वाहतूक आणि व्यक्तींच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवलं जात आहे. तसेच निर्माणी परिसरात चुकीच्या गोष्टी घडत असल्यास आमच्या सुरक्षा विभागाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक MZ सर्वर आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी लेफ्टनंट कर्नल इसाक नदाफ यांनी केले आहे.